जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात सौभाग्य गमावलेल्या माता भगिनी या दुःखातून अद्याप सावरलेल्या नाहीत। असं असताना देखील मोदी सरकारनं दुबई इथं होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी दिली। त्यामुळे देशभरातील जनतेतून संताप व्यक्त झाला। या पार्श्वभूमीवर गडिंग्लज इथं उबाठा शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं झाली। महिलांनी माझा कुंकू माझा देश हे आंदोलन करून संतप्त भावना व्यक्त केल्या। भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात गडिंग्लजमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उबाठा सेनेच्या जिल्हा संघटिका शांताबाई जाधव यांच्या नेतृत्वाखाली माझा कुंकू माझा देश आंदोलन करण्यात आलं। पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना खेळण्याला परवानगी देणाऱ्या मोदी सरकारचा निषेध केला। तसंच मोदी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात घराघरातून जमा केलेलं सिंदूर त्यांना पोस्टाने पाठवत आहोत असं जाधव यांनी सांगितलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला। हिंदुस्थानातील मुस्लिम बांधवांचा तिरस्कार करायचा आणि दुसरीकडे पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी द्यायची अशी दुटप्पी भूमिका मोदी सरकार बजावत आहे असा आरोप आजरा तालुका प्रमुख युवराज पवार यांनी केला। या आंदोलनात तालुका प्रमुख ॲडव्होकेट स्नेहल पाटील, शारदा घोरपडे, मधुरा कांबळे, गीता देसाई, सुमन देसाई, रेखा पाटील, माधुरी शेलार, सुधा फडके, भारती कदम, अश्विनी भोसले, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, संभाजी भोकरे, तालुका प्रमुख दिलीप माने यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या।